गुड इव्हनिंग तुम्हा सर्वांना. माधुरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहूयात आगळीवेगळी झटपट होणारी रेसिपी. प्रत्येकाला संध्याकाळी प्रश्न पडतो की आज काय भाजी बनवायची. तर आपण बघूयात एकदम झटपट होणारी रेसिपी. चला तर मग साहित्य बघून घेऊ. मी थोडीशी इथं कोथिंबीर घेतलेली आहे, एक टोमॅटो, कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 4 काजू आणि लसूण, आलं. आणि तुम्हाला कळालं असेल काय ते पनीर. आपण गॅसची फ्लेम ऑन करणार आहोत आणि कांदा आणि टोमॅटो असं पाणी येतेपर्यंत भाजून घ्यायचं थोडंसं आणि नंतर थोडंसं तेलामध्ये फ्राय करायचं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करू शकता. छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत ते फ्राय करायचं. इथं घेतलेल्या आहेत कोथिंबीरच्या काड्या, त्या आपण यात असं टाकायचं फ्राय करायला. लसूण पण त्यातच टाकायचं, आलं पण त्यातच घालायचं. बघू शकता छोटासा तुकडा मी घेतलेला आहे. मिक्सी जारमध्ये आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. आपण 2 स्पून मोठे 2 स्पून घेतलेले आहे आणि हे आपण मिक्स करूया. टर्मरिक, रेड चिली पावडर आणि मसाला प्रत्येक यामध्ये आपण 1 कप पाणी ॲड करणार आहोत. याला छान मिक्स करून घ्यायचं. आपण यात टाकणार आहोत आपण वाटण तयार केलेलं. मसाला छान व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. मिक्स करायचं, झाड होऊ द्यायचं 2 मिनिटं. नंतर हा मसाला मिक्स केलेला आपण ह्यात टाकणार आहोत. तर गॅसची फ्लेम थोडी वाढवा. चार ते 5 मिनटं मसाला असा छान तेल सुटेपर्यंत फ्राय होऊ द्यायचा. ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची. बघू शकता ग्रेव्हीला छान तेल सुटलेलं आहे. 4-5 मिनटं झालेली आहेत. वासही खूप छान येत आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान खमंग आणि टेस्टी लागते. मुलंही खूप आवडीने खातात. यात आपण 1 ग्लास पाणी ॲड करणार. मिक्स करून घ्या. तुम्हाला ग्रेव्ही जर जास्त घट्ट आवडत असेल तर तुम्ही 1 ग्लास पाणी राहून देऊ शकता आणि ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर आणखी 1 ग्लास आपण ॲड करू.
यात आपण ॲड करूया सॉल्ट. टू स्पून सॉल्ट आपण ॲड केलेलं आहे. चवीनुसार तुम्ही मीठ टाकायचं त्यात. 5 मिनिटं येईपर्यंत आपण यावर झाकण ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. आपल्याला असं कट करून घेऊया. भाजीला उकळी आलेली आहे बघा. मऊ लुसलुशीत असं पनीर आपण यात टाकूया. बघू शकता भाजी खूप छान झालेली आहे आणि त्यावर तरी खूप छान आलेली आहे. आपण यामध्ये कोथिंबीर अशी टाकून घेऊया. पाच मिनिटं भाजी शिजू देऊया. दुधावरची साय आपण यावर 2 चम्मच टाकणार आहोत. फुल क्रीम तुम्हाला जर आवडत असेल तर ती पण तुम्ही टाकू शकता. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. शाही पनीर आपलं रेडी आहे. थँक्स फॉर वॉचिंग.